हॅलो फ्रेंड्स, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर फ्रेंड्स, क्षमा असावी, 2-3 दिवसापासून माझे व्हिडिओ आलेले नाही आहेत. तर मी काही कामामध्ये बिझी असल्यामुळे मी व्हिडिओ शूट करू शकले नाही, त्यामुळे क्षमा असावी. तर फ्रेंड्स, आपल्या चॅनलमध्ये दीपाली रेसिपी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत एकदम हॉटेल स्टाईल पनीर व्हेज पुलाव. हा पुलाव इतका सुगंधी आणि रंगीत चविष्ट होतो की एकदा खाल्ल्यावर पुन्हा पुन्हा बनवावं असं वाटेल. जर तुम्हाला घरच्या घरीच एकदम सोप्या पद्धतीने रेस्टॉरंटसारखा पुलाव बनवायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज मी काही तुम्हाला सोप्या टिप्सही सांगणार आहे, ज्यामुळे प्रत्येक तांदळाचा दाणा मोकळा राहील आणि पुलाव एकदम परफेक्ट बनेल. हा पुलाव लंच, डिनर, पाहुण्यांसाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठीही खूप छान पर्याय आहे. कमी वेळेत आणि सहज उपलब्ध साहित्य वापरून आपण ही अप्रतिम रेसिपी बनवणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशीच चविष्ट व सोपी रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूया आज आपण आपल्या स्वादिष्ट आणि हॉटेल स्टाईल पनीर व्हेज पुलाव रेसिपीला. तर फ्रेंड्स, इथे तुम्ही बघू शकता किती छान असा आपला व्हेज पुलाव बनवून तयार झालेला आहे. चला तर मग रेसिपीकडे वळूयात. तर फ्रेंड्स, इथे मी 1 ग्लास बासमती तांदूळ घेतले आहे आणि हा तांदूळ एकदम लांब लांब आकाराचा आहे, अजिबात तुकडे वगैरे नाही आहेत. तर आपल्याला व्हेज पुलावसाठी बासमती तांदूळ हा लांब आकाराचाच घ्यायचा आहे, जेणेकरून आपला व्हेज पुलाव एकदम रेस्टॉरंट स्टाईल बनेल. तर तुम्ही इथे बघू शकता फ्रेंड्स, मी इथे बासमती तांदूळ घेतले आणि ह्याच्यामध्ये अजिबात कुठलाही छोटे तुकड्याचा आकार नाही आहे, कारण हे रिअल बासमती तांदूळ आहेत आणि जे काही बासमती तांदूळ असतात त्याचे तुकडेसुद्धा असतात. तर त्यासाठी थोडंसं भारीचं घ्यायचं, जेणेकरून आपला व्हेज पुलाव म्हणजे एकदम हॉटेल स्टाईल बनेल. तुम्ही इथे बघू शकता. तर मी इथे 1.5 ग्लास तांदूळ घेतले आहे. आता हा तांदूळ आपल्याला 2 ते 3 वेळेस स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे आणि अशाच तर थोडासा जुन्या पद्धतीचा तांदूळ आणायचा आहे, जेणेकरून जास्त पुलाव फुलतो, म्हणजे तांदूळ फुलतो. आपण जुन्या आकाराचं जेव्हा तांदूळ घेतो बासमती किंवा कुठलाही, तर जुन्या तांदळामुळे जास्त डबल होतो. जर आपण नवीन घेतलं तर तो थोडासा चिकट होतो आणि खाण्यामध्ये सुद्धा म्हणजे व्यवस्थित पुलाव लागत नाही. त्यासाठी मी इथे बासमती तांदूळ जुन्या टाईपमध्ये घेतलेले आहे. तर मी आता हे तांदूळ 2 ते 3 वेळेस स्वच्छ असे धुवून घेते. तांदूळ जेव्हा धुता वेळेस जोपर्यंत हे घाण पाणी जात नाही तोपर्यंत, नितळ पाणी होत नाही तोपर्यंत स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मी आता 2 ते 3 वेळेस धुवून घेते आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात, मी 1 ते 2 वेळेस अगोदर धुतल्याच्या नंतर थोडंसं निथळ असं पाणी आलेलं आहे. आता हा तांदूळ अर्धा तास भिजत घालायचा आहे. तर अशा प्रकारे मी अर्धा तास इथे तांदूळ 30 मिनिट भिजत घातला होता. तर तुम्ही इथे बघू शकता थोडासा छान असा फुललेला आहे. तर हा तांदूळ अशा प्रकारे आता मी अर्धा तासानंतर त्यामधलं पाणी काढून घेतले आणि आता आपल्या पुलावसाठी लागणारं साहित्य इथे मी तमालपत्र 4 ते 5 असे खोडून घेतले आणि दालचिनीचे 2 इंच असे दालचिनी मी तुकडे करून घेतले आणि इथे चक्रीफूल घेतले आहे आणि इथे बाजूला मी 3 ते 4 इलायची घेतली आहे आणि इलायची आपल्याला ही खोलून घ्यायची आहे, जेणेकरून पाण्यामध्ये जेव्हा आपण टाकतो तेव्हा त्याचा छान असा स्वाद येतो. तर मी इथे 8 ते 10 हिरवी मिरची मध्यम भागामधून कट करून अशी कापून घेतली आहे आणि इथे सिमला मिर्च आणि इथे टोमॅटो, 1 मोठा टोमॅटो घेतले आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता. सिमला मिर्च एकच घ्यायची आहे. तर अशा प्रकारे मी हे सर्व कापून घेतले. तर अशा आकारे तुम्हाला हवं असेल त्या आकारामध्ये तुम्ही कापू शकता, पण पुलावमध्ये कसं थोडंसं युनिक छान दिसते, त्यामुळे ना मी अशा आकारामध्ये टोमॅटो आणि सिमला मिर्च हे मी थोडेशा लांब आकारामध्ये कापून घेतले आहे. तर अशा प्रकारे तुम्ही इथे बघू शकता. आता मी एका साईडला इथे 1/2 किलो असं फ्रेश पनीर घेतलेलं आहे. तर हे पनीर तुम्ही इथे बघू शकता, ओरिजिनल पनीर लगेच असं थोडंसं बुगा होतो तेव्हा कळून घ्यायचं की हे ओरिजिनल आहे म्हणून.
आणि मी हे डेअरीवरनं आणलेलं आहे, त्यामुळे आमच्या बाजूला एक डेअरी आहे, तिथे एकदम फ्रेश आणि छान ताजं पनीर भेटतं. तर अशा प्रकारे आपल्याला पनीर ना थोडंसं जे की आपण थोडंसं हातामध्ये घेऊन स्मॅच करतो तेव्हा लगेच म्हणजे त्याचे बारीक बारीक कण होतात बाजूला, आणि प्लास्टिकचा असेल असा स्पंज लागतो. तर अशा प्रकारे मी पनीरचे तुकडे काप करून घेतले. आता मी हे पनीरचे तुकडे थोडंसं तव्यावरती तेल टाकून हे परतून घेते, थोडेसे भाजून घ्यायचे, तळून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही इथं बघू शकता मी हे पनीर थोडंसं तळून घेते. तर तळून घेता वेळेस थोडंसं मीठ पण टाकायचं आहे, जेणेकरून पनीरला छान अशी मिठक चव येते, त्यासाठी. अशा प्रकारे मी सर्व पनीर टाकून घेतले आहे आणि हे थोडंसं लाल होईल तोपर्यंत परतून घेते. तर इथे अशा प्रकारे थोडंसं पनीर डागलेलं आहे, कारण तवा खूपच जास्त गरम झाला होता. तर अशा प्रकारे मी पुलावसाठी थोडंसं जास्त तेल लागतं, तर मी इथे 3 ते 3.5 4 असं पळी तेल टाकून घेतले. त्यानंतर मी जो खडा मसाला सांगितला होता तो तेलामध्ये टाकून घेतला. त्यानंतर आता हिरवी मिरची टाकून घेतली आहे. त्यानंतर लगेच अद्रक लसूणची पेस्ट टाकली आहे. आता हे स्लो गॅसवरती आपल्याला हे सर्व मसाला छान असा परतून घ्यायचा आहे. आता मी इथे थोडेसे जिरे म्हणजे अर्धा टीस्पून जिरे टाकून घेतले. त्यानंतर कढीपत्ता टाकलेला आहे. तर अशा प्रकारे थोडंसं अद्रक लसूण लाल होत आल्याच्या नंतर इथे मी दालचिनी आणि इलायचीची पावडर ही टाकून घेतलेली आहे. आणि दालचिनीची पावडर भरपूर प्रमाणात माझ्याकडं मी बनवून ठेवते, जेणेकरून असंच अधूनमधून पुलाव किंवा बिर्याणीसाठी लागते. तर मी इथे आता काळा मसाला टाकून घेत आहे. 1 ते 1.5 टीस्पून काळा मसाला टाकून घेतली आहे. त्यानंतर हळद, त्यानंतर चवीनुसार मीठ. अशा प्रकारे आता हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि फ्रेंड्स, मी नेहमी दालचिनी पावडर ही कायम मी मिक्सरमधून काढून ठेवतच असते. जेव्हा रेशन भरते तेव्हा मी दालचिनी आणते म्हणजे आणतेच, आणि त्याचं इलायची आणि दालचिनीची पावडर बनवून ठेवत असते, जेणेकरून अधूनमधून असे व्हेज पुलाव किंवा काय आपल्याला बिर्याणी वगैरे खावं वाटत असेल, एकदमच इच्छा होत असेल ना, आपण एक सोप्या पद्धतीमध्ये करू शकतो आणि एकदम हॉटेल स्टाईलपेक्षाही छान असं टेस्टला आणू शकतो. त्यामुळे नेहमी करून ठेवायचं आहे. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी टोमॅटो आणि शिमला मिरची टाकून घेतली आहे. त्यानंतर थोडंसं मीठ टाकून घेतले आहे आणि इथे मी बिर्याणी मसाला टाकून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे छान असा हा पूर्ण मसाला खालीवर करून घ्यायचा आहे मटेरियल, आणि त्यानंतर त्यामध्ये तळलेले पनीरचे तुकडे टाकून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे आता पनीरचे तुकडे हे मसाल्यामध्ये छान असं परतून म्हणजे खालीवर करून घ्यायचे, जेणेकरून पनीरलासुद्धा मसाल्यांचा छान असा स्वाद येतो. तर अशा प्रकारे मी छान असं मिक्स करून घेत आहे. तर अशा प्रकारे इथे मी छान असं मिक्स करून घेतले आणि आता मी त्यामध्ये तांदूळ टाकून घेत आहे. आणि इकडे तांदूळ टाकून घेण्याच्या अगोदर आपल्याला एका साईडला पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे मी सर्व तांदूळ मिक्स करून घेत आहे आणि छान असं खालीवर करून घेत आहे. आता एक मिनिट छान असं खालीवर करून घेतल्याच्या नंतर बाजूला गरम पाणी करून ठेवलेलं ते मी आता टाकून घेते आहे. तर मी इथे पाणी 3 ग्लास गरम करून घेतले आहे, कारण स्टार्टिंगला आपण 1.5 ग्लास तांदूळ घेतले होते, त्याच्या मेजरमेंटनुसार डबल पाणी टाकायचं आहे. तर मी इथे 3 ग्लास पाणी गरम करून घेतले आणि ते टाकून घेतले आहे. तर अशा प्रकारे अजून एकदा छान असं खालीवर करून बघायचं आहे. पाणी अजून कमी जास्त वाटत असेल तर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मी परफेक्ट असं पाणी टाकले आहे. आता मी त्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि इथे चवीनुसार मीठ. तर मीठ काही आपण अगोदरसुद्धा पनीरसाठी काही टाकलं होतं आणि मसाला परतवता वेळेससुद्धा एकदा टाकलं होतं, त्यामुळे थोडंसं कमीच टाकायचं आहे.
तर फ्रेंड्स, अशा प्रकारे 4 ते 5 मिनिटानंतर खळखळून उकळी आल्याच्या नंतर मी इथे पनीर मसाला हे टाकून घेत आहे, जेणेकरून छान असा पनीरचा पण स्वाद येईल. आणि बिर्याणी मसाला मी हा स्टार्टिंगलाच टाकला होता, तर तुम्ही इथे बघू शकता. आता छान अशी उकळी आली आहे. आता आपण कुकरचं झाकण लावून शिट्टी काढून बाजूला घ्यायची आहे. त्यानंतर 5 मिनिट छान असं आपल्याला व्हेज पुलाव शिजून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे 5 मिनिट झालेले आहेत. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, खूप छान अशा प्रकारे आपला व्हेज पुलाव बनून तयार झालेला आहे. अशा प्रकारे आता मी इथे कोथिंबीर टाकून घेत आहे. तर फ्रेंड्स, इथे आपला एकदम स्वादिष्ट आणि हॉटेल स्टाईल पनीर व्हेज पुलाव तयार झाला आहे. बघा, प्रत्येक तांदळाचा दाणा मोकळा झालेला आहे आणि पनीर व भाज्यांमुळे पुलाव खूपच रंगीत आणि आकर्षण दिसत आहे. तुम्ही हा पुलाव नक्की घरी करून बघा. ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये मला जरूर सांगा. तुमच्या प्रतिक्रिया वाचायला मला अगदी मनापासून आवडेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. अशा सोप्या आणि झटपट चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर फ्रेंड्स, तुम्ही इथे बघू शकता, अगदी छान अशा प्रकारे आपला तांदूळसुद्धा शिजून छान असं बनलेला आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता किती छान असा व्हेज पुलावचे पूर्ण दाणे दाणे असे दिसत आहेत लांब लांब. तर अशा प्रकारे आपल्याला बासमती तांदूळसुद्धा छान अशा प्रकारचा निवडायचा आहे जेव्हा आपण मार्केटमधून आणतो. तर अशा प्रकारे आपला एकदम हॉटेल स्टाईल व्हेज पुलाव बनवून तयार झालेला आहे. तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी? आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि येणारी रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये पुढची रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. तर फ्रेंड्स, तुम्हीसुद्धा या खायला. तर फ्रेंड्स, तुम्हीसुद्धा घरी करून बघा, नक्की आवडेल. तर फ्रेंड्स, बरेचसे पुलाव असे असतात की त्याला दम वगैरे द्यावं लागतं. तर मी तुम्हाला ही रेसिपी एकदम साध्या आणि सोप्या स्टाईलने दाखवलेली आहे. तर तुम्ही एकदा नक्की करून बघा. तुमच्या मिस्टरांना, मुलांना एवढी आवडेल ना की तुमची तारीफच करत बसणार ते. तर नक्कीच करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कशी वाटली. चला, आपण आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वस्थ राहा आणि मस्त राहा.